नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन पार्टमध्ये आपण संख्या व संख्या पद्धती या प्रकरणावर स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, नैसर्गिक संख्या काय असते, समसंख्या काय असते, विषम संख्या काय असते, मूळ संख्या काय असते या विषयावर माहिती बघितली. आजच्या टॉपिकमध्ये आपण संख्या कशी तयार केली जाते याच्यावर माहिती देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टॉपिकवर नवोदय स्कॉलरशिप या एक्झाममध्ये आणि इतर एक्झाममध्येही कशा प्रकारे प्रश्न बघितले ते बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले आणि कशा प्रकारे विचारल्या जाऊ शकते याविषयी पण आपण माहिती बघणार आहोत. बघा, इथे काही आपल्याला संख्येच्या काही सूचना दिल्या राहतात. आता एक सूचना आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता एक नंबर असला समजा 5 7 8 3 2 या संख्यापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. तर बघा, मोठ्यात मोठी, मग मोठ्यात मोठी आपल्याला काय म्हटलं, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना पहिल्यांदा मोठ्या संख्येपासून सुरुवात करायची. सर्वात मोठा अंक किती आहे? 8. नंतर किती आहे? 7. नंतर 5, नंतर 3 आणि 2. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या तयार. एक मी संख्या तयार केली, एक तुम्हाला देतो, तुम्ही तयार करून बघा जमते का तुम्हाला. नंबर घेतो 9 4 8 3 5. या संख्येपासून एक मोठ्यात मोठी संख्या तयार करून बघा. नंतर याच नंबर पासून लहानात लहान संख्या तयार करायचा प्रयत्न करू. लहानात लहान संख्या म्हटलं की पहिल्यांदा लहान संख्येपासून सुरुवात करायची. मग या नंबर मध्ये सर्वात लहान नंबर कोणता आहे? 2. नंतर कोणता आहे? 3. नंतर 5. नंतर येतो आपला 7 आणि नंतर 8. ही झाली आपली लहानात लहान संख्या तयार. एक नंबर घेतो पुन्हा 8 9 6 4 2. या नंबर पासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे. तर बघा, आपण काय सांगितलंय, लहानात लहान संख्या तयार करताना पहिल्यांदा लहान नंबर पासून सुरुवात करायची. इथं लहान कोण आहे? 2. नंतर कोण आहे? 4. नंतर कोण आहे? 6. नंतर 8 आणि नंतर 9. ही झाली आपली लहानात लहान संख्या तयार. एक तुम्हाला देतो, तुम्ही करून बघा जमते का. 4 3 1 5 6 या नंबर पासून लहानात लहान संख्या तयार करा. आता तुम्हाला जर या दोन्ही नंबर मध्ये 0 कुठंच दिसत नाही, जर अशा नंबर मध्ये जर 0 आला तर मग या संख्याला टॅकल कशा प्रकारे करायचं. तर बघा, मी एक नंबर घेतो 5 0 8. या 3 अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. लहान संख्या तयार करायची. जर लहान संख्या तयार करायची असेल तर बघा, पहिल्यांदा 0 5 8 तुम्ही जर अशी संख्या लिहिली तर ही संख्या तुमची सरासर चुकीची होईल. म्हणून 0 ही लहान आहे किंवा मोठी आहे असं सांगितलं नाही आहे. पण जर 0 जर एखाद्या संख्येसमोर जर लागली तर त्या संख्येला किंमत येते, पण पहिल्यांदा जर 0 लागला तर त्या संख्येला किंमत नसते. तर बघा, या 0चा उपयोग संख्येमध्ये कशा प्रकारे करायचा. पहिल्यांदा लहान संख्या कोण आहे? लहान संख्या कोण आहे? 5. 5 नंतर 0 घ्यायचा, 5 नंतर 0 घ्यायचा आणि नंतर 8. आपली ही झाली लहानात लहान संख्या तयार. मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठी संख्या या अंकापासून मोठी संख्या तयार करायची. तर बघा, मोठा अंक किती आहे? 8. नंतर त्याच्यापेक्षा लहान 5 आणि सर्वात लहान कोण आहे? मग 0. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एकच आहे, तुम्हाला 0 कधीच पहिल्यांदा लावायचा नाही. एखाद्या संख्येसमोर तुम्ही 0 लावू शकता, पण त्याच्या आधी
याच्या इकडं लावू शकता, या संख्येच्या इकडं कधी 0 लावायचा नाही, नाहीतर आपलं जे काही प्रश्न विचारला असेल तर आपलं उत्तर चुकीचं ठरेल. तर बघा आपल्याला आता काही 2-3 अंक दिले असतील, 3-4 अंक दिले असतील, त्या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या तयार करायला सांगतात. तर अशा प्रश्नाला कशा प्रकारे टॅकल करायचं तर बघू. आता मी एक नंबर घेतो 7 9 4 3. या नंबर पासून आपल्याला करायचा मोठ्यात मोठी संख्या. या नंबर पासून काय करायचं आपल्याला मोठ्यात मोठी 4 अंकीच, मग समजा मी 5 अंकी घेतो, 5 अंकीत संख्या तयार करायची आपल्याला, मोठ्यात मोठी 5 अंकी, पण या 4 नंबर पासून. मग कसं करायचं, सर्वात मोठा नंबर कोणता आहे आपला 9, मग तोच नंबर काय करायचा डबल रिपीट करायचा 9, नंतर काय आहे 7 4 3. ही झाली आपली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार. मग तुम्हाला म्हटलं एक नंबर घेतला मी 803. या नंबर पासून तुम्हाला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. काय करायची 5 अंकी संख्या. तर 0 लहान आहे का नाही. तुम्ही जर असं करतो म्हटला तर आपलं ॲन्सर सरासर चुकीचं होते. मग करायचं काय बघा, सर्वात लहान अंक कोणता आहे 3. आपल्याला लहानात लहान सांगितली ना, मग 3 वेळा 0 घ्यायचा, 1 2 3 आणि मग शेवटी 8. मग ही झाली आपली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार. मग काही नंबर दिलेले असतात, त्या नंबर पासून तुम्हाला समसंख्या व विषम संख्या तयार करायच्या आहेत. तर बघा आता हे नंबर घेतो मी 7 5 3 4. या 4 नंबर पासून 7 5 3 4 या नंबर पासून आपल्याला मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची. मोठ्यात मोठी बघा, पहिल्यांदा हे 4 नंबर आहे, मोठी म्हणते ना, मोठी म्हटलं की 7 5, आपल्याला 4 3 अशी घ्यायची नाही, हे विषम संख्या तयार होणार. आपल्याला मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची म्हणजे मग ही काय झाली आपली मोठ्यात मोठी समसंख्या तयार. मग लहानात लहान समसंख्या तयार कर म्हटलं आपल्याला. मग लहान नंबर कोणता आहे आपला 3 4 5 7. ही आपली कोणती संख्या तयार, समसंख्या तयार होत आहे का आपली, ही नाही, ही विषम संख्या तयार होत आहे. मग आपल्याला लिहायचं 5 7 4. ही झाली आपली लहानात लहान समसंख्या तयार. आता या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे. मग बघा मोठ्यात मोठी विषम संख्या म्हटलं 7 5 4 3. ही झाली मोठ्यात मोठी विषम संख्या. आता त्यांनी म्हटलं आपल्याला लहानात लहान विषम संख्या, लहानात लहान विषम संख्या. मग सर्वात लहान नंबर लिहायचा 3, नंतर कोण आहे 5, नंतर आपण माणसं 7 मग 4 लिहितो, पण ही कोणती संख्या तयार होत आहे आपली, ही समसंख्या तयार होत आहे. आपल्याला तर सांगितलं विषम संख्या, मग 4ला इकडे घ्या आणि 7ला इथं घ्या. ही झाली आपली या अंकापासून लहानात लहान विषम संख्या तयार. यानंतर आपल्याला बघायचं आहे, हे आपल्या सर्व संख्येचा कन्सेप्ट तयार झालेला आहे. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारतात. मग परीक्षा कोणकोणत्या, आपल्याला नवोदयची परीक्षा असो, स्कॉलरशिपची परीक्षा असो, NNMSची परीक्षा असो, किंवा कोणतीही अदर एक्झाम असो, TET असो, अशा एक्झाममध्ये आपल्याला संख्या व संख्या पद्धती याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत ते आपण बघूया. त्यांना टॅकल करू शकतो. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती, हा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारलेला आहे. मग पहिल्या 4 मूळ संख्या कोणत्या आहेत तर बघू.
2, 3, 4 ही मूळ संख्या नाही, 5, 6 ही मूळ संख्या नाही, 7, 8 ही नाही, 9 ही नाही. मूळ संख्याचा कन्सेप्ट आपण बघितला होता. ज्या संख्या कोणाच्याच पाळ्यात येत नाही त्या असतात मूळ संख्या. मग हे 2, 3, 5, 7 ह्या कोणाच्याच पाळ्यात येत नाही, त्याची बेरीज करायची. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17. मग 17 या पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज किती येणार आपली? 17. 17 कोणता ऑप्शन दिसते आपल्याला? डी नंबरचा. मग याचं उत्तर किती आपलं? डी. मग इथे एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान काय म्हणते बघा, किमान 5 अंकी संख्या आहे. मग कोणती आहे? प्रश्न विचारलाय हा नवोदय 2021 ला आलेला प्रश्न आहे. बघू आपण. किमान आणि कमान समजून घ्या. किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठी संख्या. आपल्याला किमान विचारलंय, किमान म्हणजे लहान. या 5 अंकापासून तयार होणारी लहान संख्या सांगा म्हणते. बघा आपल्याला सुरुवात आपण काय सांगितलं याच्या आधीच, सुरुवात कुठून झाली पाहिजे आपली? लहान संख्येपासून. सर्वात लहान संख्या किती आहे? 2. नंतर कोण आहे? 0. नंतर 4. नंतर 5 9. 20,459 जिथं जे ऑप्शन असेल ते आपलं उत्तर. हे 20,954 हे उत्तर येणार आहे का आपलं? नाही. 20,549 इथं 59 आहे, हे येणार आहे का आपलं उत्तर? नाही. 20,459 हे आपलं उत्तर. हे चेक करायचं कामच नाही. नंतर बघा 5,555 लिहा. हा एक प्रश्न आलेला आहे 2023 ला, नवोदयला विचारलेला प्रश्न आहे. 5,555 बघा. आता या संख्येचं वाचन करता यायला हवं आपल्याला. 5,055 हे उत्तर येणार नाही. 5,500 झालं, आपल्याला 505 झाले, 55 पाहिजे, हे उत्तर येणार नाही. 5,550 आपल्याला 55 सांगितलंय, मग उत्तर आपलं 5,555. डी नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर बरोबर असेल. बघा आता इथे एक प्रश्न दिलेला आहे नवोदय 2013 आलेला आहे प्रश्न. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्येपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? मग या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला मूळ संख्या पाठ असायला पाहिजे. मूळ संख्या जर पाठ असेल तर या प्रश्नाचं उत्तर इझी 2 सेकंदात तुम्हाला येते. बघा मग या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 17 ही मूळ संख्या आहे का? पहिल्यांदा शोधा. 17 ही मूळ संख्या आहे. 8 ही मूळ संख्या नाही. 21 पण नाही. 13 ही मूळ संख्या आहे. 41 ही मूळ संख्या आहे. 2 ही पण मूळ संख्या आहे. 27 9च्या पाळ्यात येतात, ही मूळ संख्या नाही. 31 ही मूळ संख्या आहे आणि 51 17 त्रिक 51 ही कोणाच्या ना कोणाच्या पाळ्यात येते, म्हणून ही मूळ संख्या नाही. मग सर्वांची बेरीज करा. पहिल्यांदा युनिट प्लेसची बेरीज करा. 1 2 3 3 4 4 आणि 3 7 7 आणि 7 14 कॅरी 1 3 4 4 आणि 4 8 9 10. आन्सर 104. इथं म्हणते कोणते विधान बरोबर आहे? 2019 ला हा प्रश्न आलेला आहे. 0 ही विषम संख्या आहे. आपण बघितलं होतं 0 ही समही नाही, विषमही नाही, मूळही नाही. इथं बघा ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 0 ही विषम संख्या आहे, येणार नाही. 0 ही समसंख्या आहे, 0 ही समही नाही, आपण बघितलं होतं. नंतर 0 ही मूळ संख्या आहे, हे मूळ संख्या आहे का? नाही. मग इथं ऑप्शन आहे आपल्याला 0 ही विषम व सम पण नाही, हे ऑप्शन बरोबर. डी ऑप्शन आपलं बरोबर. 0 ही समही नाही आणि विषमही नाही. पण इथं ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय 0 ही विषम संख्या आहे, 0 ही समसंख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे, पण याच्यापैकी तीनही ऑप्शन नाहीत. आपलं ऑप्शन नंबर डी 0 ही विषम संख्या नाही आणि सम पण नाही आहे. आता बघा इथं दिलंय
4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी महत्वाचा मुद्दा याच्यात नाही आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्या आपल्याला बनवायची आहे. लहान म्हणते, मग लहान संख्येची सुरुवात करता वेळेस आपल्याला लहान नंबर कोणता आहे? लहान नंबर आपला 3 आहे. आणि आपल्याला किती अंकी सांगितले? आपल्याला 5 अंकी. मग 0 दिसतोय का? आपल्याला 0 दिसतोय. 3 च्या पुढे 0 लावून द्या. नंतर आहे आपला, नंतर लहान कोणता आहे? तो 4 आहे. नंतर सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 5. मग असा नंबर दिसणार ऑप्शन जिथं दिसल ते आपलं उत्तर. मग ऑप्शन बघायचं 3 4 5 0 हे येणार नाही. कधी कधी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑप्शन वरून पण जाऊ शकता. इथं तुम्हाला 3 0 0 पाहिजे आपल्याला, हे शेवटी उत्तर येणार नाही. 3 0 0 4 5 या प्रश्नाच्या उत्तरला आपण ऑप्शन वरून पण गेलो असतो. मग आपलं ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नंतर आहे 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती बघा. 4 4 2 2 3 2 2 3 आणि 5 2 1. मग बघा हे 10 20 30 40 50 60 70 80 म्हणजे 70 ते 80 च्या मधात मग आपल्या किती संख्या येतात? 3 संख्या येतात. मग ते कोणत्या? 70 ते येणार नाही, 71 72 नाही 73 74 75 76 77 78 कोणताच येत नाही, 79 येते. या सर्व संख्यांची बेरीज करा. 9 आणि 3 12 12 आणि 1 13. किंवा या प्रश्नाच्या उत्तरला आता 3 आलं, शेवटी आलं, हे उत्तर येणार आपलं. हे उत्तर येणार नाही, हे उत्तर येणार नाही, हे उत्तर येणार नाही. या प्रश्नाला आपण ऑप्शन वरून पण जाऊ शकतो. तरी आपल्या याच्यासाठी करून घ्या बेरीज. 7 त्रिक 21 21 आणि हातचा एक आलता 1 22 223 आपलं उत्तर. नंतर 8व्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. 9704 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत हा शब्द महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये. आणि नंतर आहे 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान. इथं आपल्याला काय करायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान. तफावत म्हटलं की फरक, अंतर हे शब्द आले की कधी पण आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करू. मोठी संख्या तयार करून घ्या. मोठी संख्या कशी तयार होईल? 9 7 4 0. आता लहान संख्या तयार करा. लहान संख्या बघा, लहान संख्या 0 पहिल्यांदा येणार आहे का? नाही. मग काय? 4 0 7 9 याची. आणि तफावत म्हटलं की काय करा? वजाबाकी करा. 0 मधून 9 जातो का आपला? नाही. इथचा एक उसना घ्या. 10 मधून 9 गेला. 1 3 मधून 7 जातात का? नाही. मोठ्या भावाकडून उसने घ्या त्याच्या. 13 मधून 7 गेले 6 राहतात. 6 मधून 0 जातात 6 6 आणि 9 मधून 4 गेले 5 राहतात. मग दोन संख्येतील तफावत किती आहे आपली? 5661. हे 5661 कुठे दिसते? ऑप्शन नंबर डी. हे आपलं डी इज द करेक्ट आन्सर. या प्रश्नाकडे टॅकल करता येईल आपल्याला. 5,84,356 या संख्येतील 5 च्या स्थान मूल्याची म्हणजे स्थानिक किंमतीची किंमत किती? स्थानिक मूल्याची म्हणजे बेरीज किती येते म्हणते. मग बघा स्थानिक बेरीज म्हटलं की स्थानिक किंमत. मग याच्यामध्ये बघा 5 2 वेळा आहे. 5 2 वेळा आहे. हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 5 लाख. आणि हा 5 किती नंबरला आहे? हा आहे दशक स्थानला. मग हे 5 लाखामध्ये 50 मिळवायचे. 5 लाखामध्ये किती मिळवायचे? 50. हे 0 5 1 2 3 0 जशाला तसे आणि हे 5 इथं जशाला तसे. आता 5,50,000 जे ऑप्शन मध्ये दिसते हे 10 उत्तर येणार नाही, हे उत्तर येणार नाही. हे 50,050 आहे. आपल्याला 5,50,000 पाहिजे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नंतर बघूया काय प्रश्न म्हणते. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? आपण काल बघितलं होतं 0 हा अंक 11 वेळा येतो.
1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंत हे अंक जे आहेत 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 20 वेळा येतात. मग 20 ऑप्शन कुठे दिसते? ए आपलं ऑप्शन इज द करेक्ट आन्सर म्हणते. आता तिसरा प्रश्न, इथं 11वा प्रश्न आहे आपल्याला. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत. हा स्कॉलरशिपचा विचारलेला प्रश्न आहे. हा पण स्कॉलरशिपलाच विचारलेला प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंतच्या किती मूळ संख्या आहेत? आपण काल ट्रिक बघितली होती. 44 त्याचे अर्धे करायचे 22. हे 10 20 30 40. आता 50 पर्यंत कुठे येतो? 44 22 32 आणि याच्या उलट करायचं 23 आणि शेवटी 21. मग आपल्याला 50 पर्यंतच विचारलेलं आहे. 50 पर्यंत अशा मूळ संख्या किती? करा बेरीज. 4 आणि 4 8 12 12 आणि 3 15. 15 ऑप्शन मध्ये दिसते का? बी आपलं करेक्ट आन्सर. नंतर आपल्याला 40 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज येते. 40 ते 50च्या मधात किती मूळ संख्या येतात? इथं हे ट्रिक आहे 3 आहे. मग कोणकोणत्या येतात? 41 43 आणि 1 येते 47. मग याची करा ना बेरीज. 7 आणि 3 10 10 आणि 1 11 हाताला 1 3 चूक 12 12 आणि 1 13. 131 कुठे दिसते आपल्याला? 135 दिसते. 131 131 आपलं काय असणार आहे उत्तर. अजून यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. त्याची पण तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटून जाईल. आणि ही जे प्रश्न आहेत या प्रश्नाची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. अशा प्रकारच्या प्रश्नाची प्रॅक्टिस करा जेणेकरून परीक्षा देताना तुम्हाला अडचण येणार नाही. आणि अशाच माहितीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. ज्यांची आता नेक्स्ट या महिन्यातनी पुढच्या महिन्यातनी स्कॉलरशिपची नवोदयची परीक्षेची तयारी करत असाल, ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल अशा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. थँक्यू.